What are the winds, types of winds, because we have learned some part before the exam and some part after the exam. That is on last Thursday. So you have to read that lesson, that otherwise you don't understand. Okay. So what we have seen uh, last two lectures मध्ये आपण काय पाहिलं होतं? सो व्हॉट इज विंड? विंड मीन्स काय? विंड्स काय असतात? वारे म्हणजे काय? तर त्याच्यासाठी आपण एक छोटंसं प्रॅक्टिकल केलं होतं. त्याच्यानंतर जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन, व्हॉट आर द विंड्स, त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहिलं होतं आपण, की ते वारे म्हणजे जे सरळ व्हायला पाहिजेत, नॉर्थकडे किंवा साऊथकडे व्हायला पाहिजेत, त्याऐवजी ते थोडंसं टर्न होतात, तर बिकॉज ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ they leave their place because of rotation of the earth, and these winds blow from high pressure to low pressure. सेम जसं एअर हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे फ्लो होते, सेम वे winds are also blow from high pressure to low pressure. We have seen planetary winds and pressure belts on the earth. ही डायग्राम आपण लर्न केली होती. तुम्हाला मी डायरेक्शन सगळ्या समजावून सांगितल्या होत्या लास्ट वीक. Then we have seen planetary winds. What are the planetary winds? The type of planetary winds are easterlies, westerlies and polar winds. पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे, polar winds. Then we have seen local winds. What are local winds? Valley breeze, mountain breeze, sea breeze and land breeze. These are local winds. These are called local winds. And last one is seasonal winds. What are seasonal winds? Southeast monsoon winds and northeast monsoon winds. Types of seasonal winds are southeast monsoon winds and northeast monsoon winds. Then we have seen cyclones, that is cyclones and anticyclones. What is cyclone? Cyclonic conditions are created when low pressure area is surrounded by high pressure areas. म्हणजे मिडलला लो प्रेशर क्रिएट होते. सायक्लॉन जेव्हा क्रिएट होते त्यावेळेला काय होते, मध्ये लो प्रेशर असते आणि सराउंडेड बाय हाय प्रेशर एरिया, आणि त्याच्या बाजूनी हाय प्रेशर क्रिएट होते, विंडचं हाय प्रेशर क्रिएट होतं. इन दिस कंडिशन विंड स्टार्ट ब्लोविंग टुवर्ड्स द लो प्रेशर. मग विंड्स कसे ब्लो व्हायला लागतात? हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे, म्हणजे आतल्या बाजूला ते ब्लो व्हायला लागतात, कारण मध्ये लो प्रेशर आहे आणि त्याच्या बाजूनी सराउंडेड बाय हाय प्रेशर. सो हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे हे विंड्स ब्लो व्हायला लागतात आणि ते सर्क्युलर मोशन मध्ये ब्लो व्हायला लागतात. व्हाय दीज आर इन सर्क्युलर मोशन? बिकॉज रोटेशन ऑफ द अर्थ. रोटेशन, अर्थ कंटिन्युअसली रोटेट करते, त्यामुळे ते वारे जे असतात ते सर्क्युलर मोशन मध्ये ब्लो व्हायला लागतात, फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर अँड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ही डायरेक्शन कोणती आहे? अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने ते फिरायला, वारे व्हायला लागतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, विंड्स ब्लो विथ व्हेरी हाय व्हेलॉसिटी, आणि त्याच्यामध्ये बरंचसं डिस्ट्रक्शन होतं. म्हणजे
खूप सगळं नुकसान होऊ शकतं. असं डिस्ट्रक्शन मीन्स काय, म्हणजे झाडे पडतात किंवा मग इलेक्ट्रिक पोल्स असतात, दे कॅन फॉल or something like that. Then we have seen anticyclones. सेम वे अँटीसायक्लोन कसे असतात, उलटे असतात. मध्ये हाय प्रेशर क्रिएट होतं वाऱ्यांचं आणि बाजूनी लो प्रेशर. दीज आर अपोजिट ऑफ सायक्लॉन्स. सेंटरला हाय प्रेशर आणि बाजूनी लो प्रेशर क्रिएट होतं, त्याच्यामुळे ते पण सर्क्युलर मोशन मध्ये फिरतात, हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे. बट दीज आर ब्लो क्लॉकवाईज डायरेक्शन, दे ब्लो इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि ते सुदिंग असतात, त्याच्यामुळे डिस्ट्रक्शन होत नाही. During anticyclone, sky are clear, winds blow with lesser velocity and weather is pleasant. त्याच्यामध्ये कसं वेदर असतं, प्लीझंट असतं, आणि सायक्लॉन्स मध्ये डिस्ट्रक्टिव्ह असतं. Remember students what we have seen last week? Okay. Naming of cyclones. Cyclones occurring in different parts of the world are assigned different names. A list of names is prepared for each of the oceans or its part. Names in the list are suggested by countries in the region of that ocean. If the wind speed in the storm exceeds 33 knots, means 60 km per hour, the cyclone is assigned a name. Names make it easier for us to remember a particular storm. म्हणजे त्या स्टॉर्म जे असतं किंवा सायक्लोन जे असतं त्याला पर्टिक्युलर नेम दिलं जातं. ते जर 33 नॉट्स पेक्षा स्पीड त्याचा जास्त असेल, विंड स्पीड जर 33 नॉट्स पेक्षा जास्त असेल किंवा 60 किलोमीटर पर आवर असेल, तर त्याला काहीतरी नेम दिलं जातं, पर्टिक्युलर नेम दिलं जातं. आणि ते वेगवेगळ्या रिजन मधल्या सायक्लॉन्सला वेगवेगळे नेम्स दिले जातात. A list of names is prepared for each of the oceans or its part. म्हणजे त्या ओशियनशी रिलेटेड त्याला नेम दिलं जातं. ते कोणत्या ओशियनशी रिलेटेड आहे, ते सायक्लॉन कुठून क्रिएट झालेलं आहे, त्यानुसार त्याला नेमिंग केलं जातं. नेम्स इन द लिस्ट आर सजेस्टेड बाय कंट्रीज इन द रिजन ऑफ दॅट ओशियन. आणि मग त्या ओशियनच्या आसपास ज्या कंट्रीज येतात, त्या रिजन मध्ये ज्या कंट्रीज येतात, त्या कंट्रीज ते नेम सजेस्ट करतात. Have you seen the question answers? तुम्ही ट्राय केलाय का क्वेश्चन आन्सर रीड केलेत लास्ट वीक? Rewrite the following statements after choosing the correct option. When the air expands, it becomes solid, becomes thinner, gets lost, becomes humid. When the air expands, air जेव्हा एक्सपांड होते तेव्हा काय होतं, कशी होते ती? When air heated, it gets expand, and after expansion, how it becomes? It become thinner. Yes, it becomes thinner. From high air pressure regions, winds dash dash. हाय एअर प्रेशर कडून विंड्स कुठे ब्लो होतात? टुवर्ड्स लो एअर प्रेशर. C, answer is C, blow towards region of low air pressure. In the northern hemisphere, winds blowing towards the equator due dash dash due to the rotation of earth. नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये विंड्स जे ब्लो होतात इक्वेटरकडे, नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये इक्वेटरकडे जे वाहणारे वारे आहेत ते कुठे टर्न होतात? अर्थचं रोटेशन होतं, अर्थ कंटिन्युअसली रोटेट होत असते, मग ते
क्रिएट झालेले वारे कुठे हे होतात? टुवर्ड्स द लक्षात आलं का? येस, टुवर्ड्स द वेस्ट. दे टर्न टुवर्ड्स वेस्ट. येस. The direction of seasonal winds blowing over the Indian subcontinent during winter is from सीजनल विंड्स जे आपण पाहिले ब्लोविंग ओव्हर द इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे आपल्या भारतीय उपखंडातले जे सीजनल विंड्स आहेत ते विंटर मध्ये कोणत्या डायरेक्शन मध्ये ब्लो होतात? नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट. दे ब्लो नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट. तुम्ही रीड करायचा लेसन, तुम्हाला ऑटोमॅटिकली आन्सर्स सापडतील. येस, नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट. The roaring forties in the southern hemisphere blow towards the equator. रोरिंग फोर्टीज बघितलं होतं आपण. रोरिंग फोर्टीज, अजून काय 50s 60 असे 3 टाइप्स होते ना. रोरिंग फोर्टीज, फ्युरियस 50s and screeching 60s. So winds blow with tremendous velocities. These winds are called roaring forties. As there is no obstacle, winds blow with greater velocities in the southern hemisphere as compared to northern hemisphere. Their characteristics. Okay. The roaring forties blow in the areas around 40 degrees south parallel. Identify the types of winds from the description given below. These winds from the southwest bring rains to the Indian subcontinent during June to September. India gets rains. After this period, these winds retreat. Can you guess which winds are these? साऊथ वेस्ट कडून ते विंड्स वाहतात आणि त्यांच्यासोबत ते रेन कॅरी करतात आणि मग इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये जून टू सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो. These are called seasonal winds. I think these are called seasonal winds. Not southwest monsoon. Yes, southwest monsoon winds पण करेक्ट आन्सर आहे. Wait. The influence of monsoon winds is seen in the summer and winter seasons in the Indian subcontinent. मॉन्सून विंडचा जो इन्फ्लुएन्स आहे तो समर मध्ये अँड विंटर मध्ये बघायला भेटतो इंडियन सबकॉन्टिनेंट वरती. ड्यू टू दीज विंड्स द इंडियन सबकॉन्टिनेंट एक्सपिरियन्सेस मॉन्सून अँड रिट्रीटिंग मॉन्सून सीझन अपार्ट फ्रॉम समर अँड विंटर. तर हे कशामुळे होतं? सीजनल विंड्स, मॉन्सून विंड्स आणि सीजनल विंड्स मुळे हे घडतं. मॉन्सून विंड्स और सीजनल विंड्स. These winds blowing from the North Pole region towards 60-degree north parallel cause cold wave conditions in extensive areas covering North America, Europe and Russia. कोणते विंड्स असतात ते? पोलर रिजन वरती कोणते विंड्स वाहतात? पोलर विंड्स.
पोलर रिजन वरती पोलर विंड्स. येस पोलर विंड्स. पोलर रिजन वरती ध्रुवीय वारे, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव पाहिलं आपण. अर्थचे टॉप मोस्ट पार्ट, तिथे कोणते वारे वाहतात? ध्रुवीय वारे, पोलर विंड्स. हिल टॉप्स गेट हिटेड क्विकली ड्युरिंग द डे. The air in this part becomes hot, light, and starts ascending. Hence, hence a low air pressure area from this region. At the same time, the air at the foothills being cooler, and that area experiences high pressure. Air in that area blows towards the low pressure. हिल टॉप जे आहेत ते लवकर गरम होतात आणि त्याच्यामुळे त्याच्या खालचा जो पार्ट आहे म्हणजे व्हॅली पार्ट तो थंड असतो त्या मानाने. मग वरची गरम हवा खाली येते आणि खालची हवा वरती जाते. आपण तो एक पिक्चर पाहिला होता. दीज आर कॉल्ड व्हॅली ब्रिज. येस, दीज आर कॉल्ड व्हॅली ब्रिज. Given below are the values of air pressure in millibars. Using the same, draw a diagram to show a cyclone and an anticyclone. आता आपल्याला खाली दोन एक्झाम्पल्स दिलेली आहेत. 990, 994, 996 and 1000. हे बघा लो कडून हाय कडे आहेत हे नंबर. स्मॉल टू बिग नंबर्स दिलेले त्यांनी. तर त्याचा आपल्याला एक डायग्राम बनवायची ज्याच्यामध्ये आपल्याला सायक्लॉन पण दाखवायचे आणि अँटी सायक्लॉन पण दाखवायचे. तर सायक्लॉन कसं दाखवू शकतो आपण पाहिलंय सायक्लॉन कसं असतं. मिडलला लो प्रेशर असतं आणि त्याच्या बाजूला हाय प्रेशर असतं. तर इथे जे 994, 996, 998 आणि 1000 दिलंय त्याऐवजी इथल्या व्हॅल्यूज आपण पुट करायच्या. 990 कोणत्या होत्या त्या? 990, 994, 996 and 1000. कारण सायक्लॉन कसं असतं सेंटरला लो प्रेशर आणि त्याच्या बाजूनी हाय प्रेशर असतं आणि त्याची जी डायरेक्शन असते ती अँटी क्लॉकवाईज असते. म्हणून त्याचे एरोज जे असतील ते आतमध्ये येणार आणि आतली व्हॅल्यू सगळ्यात छोटी असणार आहे आणि ती जेव्हा खाली बाहेरपर्यंत येईल तर तोपर्यंत ती व्हॅल्यू लार्ज होत जाणार आहे. आणि सेम वे जेव्हा अँटी सायक्लॉन दाखवाल तुम्ही त्यावेळेला मध्ये एच हाय प्रेशर अँड बाजूनी लो प्रेशर दाखवायचंय. आणि त्याच्यामध्ये कसं येईल मग सगळ्यात वरचा जो एरिया आहे वरचा सर्कल सगळ्यात बाहेरचा जो सर्कल आहे तिथे 990 असणार आहे. त्याच्यानंतर 994, 996 आणि आतमध्ये 1000 असणार आहे. समजतंय का? समजतंय सायक्लॉन अँड अँटी सायक्लॉन कशा डायग्राम बनवायच्यात समजल्या? दोन मुलांना समजतंय नलावडे आणि भोपी. बाकीच्यांचा आन्सर येत नाहीये मला. बाकीच्यांनी पण थोडस लक्ष द्यायचंय. ओके रिपीट. ओके मी त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज होत्या. 990 वेट. त्यासाठी मी एक डायग्राम छोटीशी समजावून सांगते मी तुम्हाला. तर आपण कोणत्या व्हॅल्यूज पाहिल्या? 990, 994. कॅन यू सी द स्क्रीन? ओके. तर सायक्लॉन्स आणि अँटी सायक्लॉन्स दाखवायचेत आपल्याला. तर ते कसे दाखवता येतील? तर वरचा जो आहे तो सायक्लॉन आहे, मध्ये लो प्रेशर आणि त्याच्या बाजूनी हाय प्रेशर असतं. बाजूला हाय प्रेशर लिहायचंय तुम्हाला बाहेरच्या बाजूला आणि आतमध्ये लो प्रेशर. जेव्हा सायक्लॉन असतं त्यावेळेला प्रेशर मध्ये प्रेशर लो असतं म्हणून तिथे सगळ्यात स्मॉल व्हॅल्यू येईल. मग स्मॉल व्हॅल्यू काय येईल तिथे? 990, त्याच्यानंतर 994, 996 अँड
1000. सेम वे अँटी सायक्लोन जेव्हा दाखवायचं असतं त्यावेळेला तीच डायग्राम उलटी होणार आहे. मध्ये हाय प्रेशर असणार आहे आणि बाजूला बाहेरून लो प्रेशर असणार आहे. आणि त्या व्हॅल्यूज कशा होणार आहेत, मध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू येणार आहे, त्याच्यानंतर स्मॉल स्मॉल आणि सगळ्यात स्मॉल 1000, 996, 994 अँड 90. अंडरस्टूड? येस. सेम वे नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचंय. 1030, 1020, 1010 अँड 1000. दोन्ही ह्याचे तुम्हाला दोन दोन डायग्राम बनवायचे. सायक्लॉन आणि अँटी सायक्लॉन फर्स्ट जे दिलेलं आहे 990, 994 त्याच्यात पण तुम्हाला दोन डायग्राम बनवायचे आणि खालचं जे एक्झाम्पल दिलंय 1030, 1020 त्यात पण तुम्हाला 2 डायग्राम्स बनवायचे सायक्लॉन अँड अँटी सायक्लॉनचे. स्टेट वन रिझन वाय अ बेल्ट ऑफ काम एक्झिस्ट नियर द इक्वेटर. इक्वेटर वरती काम बेल्ट तयार होतो. आपण पाहिलं होतं एक ब्ल्यू स्क्वेअर मध्ये सेंटेन्स दिलं होतं, इक्वेटोरियल काम बेल्ट म्हणून और डोल्ट्रम. इट इज कॉल्ड इक्वेटोरियल काम झोन और डोल्ट्रम्स विच रिजन 5 डिग्री नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ. म्हणजे मधला जो पट्टा इक्वेटर विषुववृत्त जे आहे 5 डिग्री नॉर्थ पासून 5 डिग्री साऊथ पर्यंत, तर ते कसं आहे, शांत पट्टा आहे, तिथे जास्त वारे वाहत नाहीत, तर त्यालाच काम झोन म्हणतात. म्हणजे शांत पट्टा, विषुववृत्तीय शांत पट्टा बोलतात त्याला. तर तो का बरं असं बोललं जातं? तर इस्टर्लीज असतात ते कुठून येतात, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन कडून इस्टर्लीज दोन्ही दिशेने वाहत येतात. इक्वेटर मध्ये इक्वेटर आहे, मध्ये इक्वेटरचा पट्टा आहे आणि वरून आणि खालून दोन्हीकडून इक्वेटरकडे वारे वाहत येतात, त्याला बोलतात इस्टर्लीज. आणि ते जे वारे आहेत ते काय होतात, इक्वेटोरियल रिजन मध्ये ते एकमेकांवरती आदळतात, त्याला काय बोलतात, कॉन्व्हर्ज. They converge at the equatorial region. So there is less movement of air near the equator. That's why a belt of calm exists near the equator. I am repeating, easterlies coming from Tropic of Cancer and Tropic of Capricorn, they converge at equatorial region. So there is less movement of air near the equator. That's why a belt of calm exists near the equator. समजलं? लक्ष द्यायचंय सगळ्यांनी, बाकीच्यांनी पण लक्ष द्यायचंय. नसेल तर मी मराठीमध्ये पण समजावू शकते. जर नसेल समजत तर मला परत एकदा विचारा, मराठी मीडियम स्टुडंट्स. The winds coming from the northwest in the northern hemisphere have greater velocities than the winds coming from southwest in the northern hemisphere. आता वारे जे आहेत ते दोन्हीकडून वाहतात. नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजे उत्तर ध्रुवावरती पण वाहतात आणि दक्षिण ध्रुव म्हणजे साऊदर्न हेमिस्फिअर दोन्हीकडून वारे वाहतात. पण सदर्न हेमिस्फिअर जे आहे तिथल्या वाऱ्यांना वेलॉसिटी जास्त आहे, ग्रेटर व्हेलॉसिटीजने वाहतात ऍज कम्पेअर टू नॉर्दर्न हेमिस्फिअर. तर असं का बरं होतं? साऊदर्न हेमिस्फिअर मधले जे वारे आहेत त्यांना ग्रेटर व्हेलॉसिटी आहे. व्हाय? तर नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये काय आहे, लँड जास्त आहे आणि साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये काय आहे, तर सी रिजन जास्त आहे, म्हणजे समुद्राचा भाग जास्त आहे, तिथे जास्त पाणी आहे, त्याच्यामुळे वाऱ्यांना व्हायला तिथे अडथळा निर्माण होत नाही. त्यामुळे साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये वारे जे आहेत ते जास्त व्हेलॉसिटीने वाहतात. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, इन नॉर्दर्न हेमिस्फिअर देर आर मोर लँड मासेस कम्पेअर टू साऊदर्न हेमिस्फिअर. साऊदर्न हेमिस्फिअर कंटेन्स मोर sea land or sea region. So winds in southern hemisphere has great velocity.
अंडरस्टूड? समजतंय का? गिव्ह रिझन समजतायत का? व्हाय इट इज सो, व्हाय इट इज हॅपन. ओके. द monsoon winds in summer come from the sea, but retreating monsoon winds in winter come from land. तर मॉन्सून विंड्स जे आहेत समरमध्ये, उन्हाळ्यात वाहणारे जे मॉन्सून विंड्स आहेत ते समुद्राकडून येतात, आणि रिट्रीटिंग मॉन्सून विंड्स आहेत म्हणजे विंटर मधले जे मॉन्सून विंड्स आहेत ते कुठून येतात? जमिनीवरून येतात. तर असं का होतं? तर विंटर मध्ये काय होतं? जमिनीवर टेम्परेचर डिक्रीज होतं, हवामान थंड असतं. विंटरमध्ये कसं असतं? थंड हवा असते, त्यामुळे जमीन पण तिचं टेम्परेचर पण जमिनीचं कमी असतं, ती जमीन पण थंड असते, आणि त्याच्यामुळे एअर प्रेशर तिथलं इन्क्रीज होतं. ऍट द सेम टाइम काय होतं? टेम्परेचर ऍट सी लेवलवरचं जे टेम्परेचर असतं ते ऍज कम्पेअर्ड टू लँड ते हाय असतं, आणि त्यामुळे तिथलं एअर प्रेशर डिक्रीज होतं. त्याच्यामुळे रिट्रीटिंग मान्सून क्रिएट होतात. त्याच्यामुळे काय होतं? रिट्रीटिंग मान्सून विंड्स क्रिएट होतात. तुम्ही लेसन रीड केल्यावरती तुम्हाला सगळे आन्सर्स मिळणार आहेत. लेसनच्या बाहेरचं काहीच नाहीये. कम्पेअर द फ्लो चार्ट. कम्पेअर द फ्लो चार्ट आपण पाहिलं. आता टाइप्स ऑफ विंड शिकलो आपण. तर प्लॅनेटरी विंड्स मध्ये कोणते होते? ईस्टर्लीज, वेस्टर्लीज आणि पोलर विंड. त्याच्यानंतर प्लॅनेटरी विंड्स नंतर कोणते विंड्स पाहिले आपण? सीझनल विंड्स. सीझनल विंड्स मध्ये साऊथ ईस्ट मॉन्सून विंड्स आणि नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड्स. त्याच्यानंतर लोकल विंड्स पाहिले. लास्टला कोणते पाहिले? मध्ये पाहिले ते लोकल विंड्स होते. त्याच्यानंतर आपण सीझनल विंड्स पाहिले होते. मग लास्टला कोणते येणार? लोकल विंड्स कोणते आहेत? व्हॅली ब्रीज, माउंटन ब्रीज, सी ब्रीज आणि लँड ब्रीज. दीज आर फोर टाइप्स ऑफ विंड. इथे बघा, लोकल विंड्स मध्ये व्हॅली ब्रीज, माउंटन ब्रीज, सी ब्रीज अँड लँड ब्रीज. खारे वारे, मतलई वारे, दरीय वारे आणि पर्वतीय वारे असं पाहिलं आपण ना, तर ते लोकल विंड्स आहेत. त्याच्यानंतर प्लॅनेटरी विंड्स मध्ये ईस्टर्लीज, वेस्टर्लीज आणि पोलर विंड्स. आणि सीझनल विंड्स मध्ये नॉर्थ ईस्ट सीझनल विंड, नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड्स आणि साऊथ ईस्ट मॉन्सून विंड्स. सॉरी, साऊथ वेस्ट मॉन्सून विंड्स आणि नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड्स. खाली ह्या पॅराग्राफ मध्ये आन्सर भेटून जाईल तुम्हाला. मॉन्सून विंड्स आर इन फॅक्ट सी अँड लँड ब्रीजेस ब्लोविंग ऑन द लार्ज स्केल. दे आर कॉल्ड साऊथ वेस्ट मॉन्सून्स. दे आर फुल ऑफ मॉइश्चर. साऊथ वेस्ट मॉन्सून आणि त्याच्या खाली आहे नॉर्थ ईस्ट मॉन्सून. Answer in short. Why is the air pressure high in polar areas in both the hemisphere? हा तर क्वेश्चन आपण खूप वेळा पाहिलेला आहे. लास्ट एअर चॅप्टर मध्ये पण होता आणि विंड्स मध्ये पण आलाय हा सेम क्वेश्चन. व्हाय इज द एअर प्रेशर हाय इन पोलर एरियाज इन बोथ द हेमिस्फिअर? पोलर एरिया म्हणजे ध्रुवी, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरचं जे वरचं टॉप मोस्ट पार्ट आहे तिथे एअर प्रेशर हाय का बरं असतं? बिकॉज टेम्परेचर इज लोएस्ट. आपण पाहिलं इक्वेटर वरती सगळ्यात जास्त टेम्परेचर, त्याच्यानंतर टेम्परेट झोन मध्ये कमी, त्याच्यानंतर अजून कमी, आणि सगळ्यात वरती थंड आहे एकदम. पोलर रिजन कसे एकदम कोल्ड आहेत, कूलेस्ट. त्याच्यामुळे काय होतं तिथे एअर प्रेशर हाय असतं बिकॉज टेम्परेचर ऑफ दॅट रिजन इज लो. देअर इज लो टेम्परेचर. What effects does the rotation of Earth have on winds?
अर्थच्या रोटेशनचा काय इफेक्ट होतो? अर्थचं जे रोटेशन होतं त्याच्यामुळे ह्या वाऱ्यांवरती विंड्सवरती काय इफेक्ट होतो? तर ते थोडेसे आपली डायरेक्शन बदलतात. आपण पाहिलं होतं की अर्थ रोटेट होते, त्यामुळे जे खाली आणि वरती वाहणारे वारे त्याऐवजी काय होतात, ते थोडेसे डायरेक्शन चेंज करतात, ते थोडेसे त्यांची दिशा बदलतात. आपण असं फर्स्ट डायग्राम मध्ये पाहिलं होतं. तर ते नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये ते कुठे थोडेसे बेंड होतात, राईट डायरेक्शन मध्ये ते थोडेसे बेंड होतात, आणि साऊथ हेमिस्फिअर मध्ये लेफ्ट डायरेक्शन ओरिजिनल पासून ते लेफ्ट डायरेक्शनला थोडेसे मूव्ह होतात. व्हाय डू द सायक्लॉनिक विंड्स ब्लो इन अ सर्क्युलर मॅनर? सर्क्युलर मॅनर मध्ये का बरं सायक्लॉनिक विंड्स ब्लो करतात? बिकॉज रोटेशन ऑफ द अर्थ. इथे पाहिलं आपण सायक्लॉनिक विंड्स का तयार होतात? बिकॉज सेंटरला लो प्रेशर असतं आणि त्याच्या बाजूनी हाय प्रेशर असतं. द विंड्स ब्लो फ्रॉम लो प्रेशर टू हाय प्रेशर, अँड बिकॉज ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ दे ब्लो इन अ सर्क्युलर मॅनर. State the reasons that lead to the formation of cyclones and describe the effects of cyclones. तर सायक्लोन का फॉर्म होतं? सेम मी आता तुम्हाला सांगितलं की हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वारे वाहत असतात, त्यामुळे अचानक काही ठिकाणी लो प्रेशर क्रिएट होतं. मग ते वारे लो प्रेशर कडून हाय प्रेशर कडे व्हायला लागतात, आणि ड्यू टू द रोटेशन ऑफ अर्थ दे blow in a circular manner. That's why cyclones created. And describe the effects of cyclone. सायक्लोनचा इफेक्ट काय होतं? सायक्लोन मुळे काय होतं? सायक्लोन मुळे काय होतं? येस, इट रेन्स हेविली, आणि खूप डिस्ट्रक्शन होतं. नेचरमध्ये खूप इन्व्हायरमेंटमध्ये डिस्ट्रक्शन होतं. लाईक इलेक्ट्रिक पोल्स मे फॉल डाऊन, और ट्रीज मे फॉल डाऊन, or it leads to the death of animals, birds, or सायक्लॉन आलं वादळांमध्ये तुम्ही बघता खूप अशी जीवितहानी वगैरे होते, म्हणजे अॅनिमल्स, बर्ड्स किंवा इवन ह्युमनची सुद्धा डेथ होते त्यामुळे. ड्यू टू सायक्लॉन्स द स्काय बिकम्स क्लाउडी. येस, पण ते अँटी सायक्लॉन्समुळे होतं, सायक्लॉनमुळे नाही. सायक्लॉनमुळे काय होतं? डायरेक्टली हेवी रेन होतो, वेदर क्लाउडी होतं आणि हेवी रेन होतं, पण ते आन्सर नाही द्यायचंय तुम्हाला. सॉरी सायक्लॉननी स्काय क्लाउडी होतं आणि अँटी सायक्लॉनमुळे वेदर क्लिअर होतं, पण ते आन्सर नाही इथे अपेक्षित आहे. इथे काय द्यायचंय तुम्हाला, तर त्याचे काय परिणाम होतात, इफेक्ट्स म्हणजे काय, वादळाचे परिणाम काय होतात. तर हे जे डिस्ट्रक्शन होतं लाईफचं किंवा निसर्गामधल्या काही थिंग्स, त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचंय. येस, इरोजन ऑफ सॉइल, माती वाहून जाते, बरोबर. ग्रेट लॉस ऑफ प्रॉपर्टी, येस. ओके, सो अंडरस्टूड एव्हरीबडी? बाकीच्यांना समजलंय का? क्वेश्चन आन्सर समजले? रुद्राचा मेसेज आला, येस. अजून बाकीचे? रणदिवे, साऊंड इज ब्रेकिंग. साऊंड येतोय का आता? सगळ्यांनी आन्सर करायचा प्रयत्न करायचा आहे, आणि लेक्चरला यायच्या आधी थोडस तो पार्ट रीड करायचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इझिली आन्सर सांगता येतील. धीरज, प्राजक्ता, समजलंय का? वेदिका, श्रुती, निधी, बाकीच्यांना समजलंय?
चिन्मयी, बाकीच्यांनी पण आन्सर्स करायचे. ओके, सो शुड वी मूव टू द नेक्स्ट लेसन? नेक्स्ट लेसन बघायचा का? इट्स युअर ड्युटी टू सॉल्व क्वेश्चन आन्सर्स. पण तरी पण आपण सगळे क्वेश्चन आन्सर्स क्लासमध्ये बघतोय. इन शॉर्ट मध्ये आपण सगळे आन्सर समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सो our next lesson is natural regions. Sixth lesson. We are starting our sixth lesson, that is natural regions. म्हणजे नैसर्गिक प्रदेश. थोड़ा इंटरेस्टिंग. लास्ट 2 चॅप्टर्स वॉज टू हेवी, है ना? टू हेवी टू अंडरस्टँड. समजायला थोडेसे अवघड होते. आता असं वाटतं की थोडस इंटरेस्टिंग पार्ट आलाय. लास्ट 2 लेक्चर्स मध्ये तुम्हाला खूप तुमचं डोकं खर्च करावं लागलं असणार आहे. बट नाउ वी आर लर्निंग सम interesting things, some new things like some new animals, types of houses, types of clothing. म्हणजे वेगवेगळ्या रिजन मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचा पोशाख असतो किंवा तिथे अॅनिमल्स कोणते कोणते असतात आणि ते त्या रिजन मध्ये तशा प्रकारचे अॅनिमल का बरं असतात, त्या एरियामध्ये ते लोक तशा प्रकारचं फूड त्याच प्रकारचं का खातात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे नैसर्गिक प्रदेश म्हणजे नॅचरल रिजन्स मध्ये समजून घ्यायच्यात. वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळे लाईफस्टाईल आहे, तर त्या लाईफस्टाईल विषयी आपल्याला जाणून घ्यायचंय. टिक द बॉक्सेस इन द पिक्चर युझिंग द इंडेक्स गिवन ऑन पेज 31. काय सांगितलं त्यांनी? टिक द बॉक्सेस इन द पिक्चर युझिंग द इंडेक्स गिवन ऑन पेज 31. ओके, ते नंतर बघूया आपण. तर हाऊसिंग कसं आहे? फर्स्ट अशी उतरत्या छपराची घरं दिसत आहेत ना, तर ती, त्याच्यानंतर बिल्डिंग दिसत आहेत, त्याच्यानंतर ते जे आहे डोम शेप्ड काय आहे, इग्लू हाऊस. त्याच्यानंतर त्याला काय बोलतात? पक्का हाऊस. लास्ट जे आहे बंगलो, त्याला काय बोलतात? पक्का हाऊस. त्याच्यानंतर क्लोदिंग, वेगवेगळ्या प्रदेशातल्या लोकांनी कसं वेगवेगळ्या प्रकारचं पोशाख केलेला आहे बघा. तिथल्या रिजन नुसार, तिथल्या हवामानानुसार, वेदर कंडिशन्स नुसार तिथे वेगवेगळे पोशाख असतात. फ्लोरा अँड फॉना म्हणजे वनस्पती आणि प्राणी. फ्लोरा मीन्स वनस्पती, मीन्स प्लांट्स, अँड ॲनिमल्स. फॉना मीन्स ॲनिमल्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स बघायला भेटतात आपल्याला. त्याचप्रमाणे ॲनिमल्स, इथे कॅमल, त्याच्यानंतर इथे पोलर बियर आहे मला वाटतं. लास्ट जो आहे तो पोलर बियर आहे, मधला माहिती नाही मला. त्याच्यानंतर फूड, इंडियन फूड, इथं पिझ्झा दिसतोय. त्याच्यानंतर साऊथ इंडियन, त्याच्यानंतर आय थिंक मसाले आहेत की काय हे वेगवेगळे, काय माहिती, नॉनव्हेज टाइप्स दिसतात मे बी. मध्ये पिझ्झा दिसतोय. तर वेगवेगळ्या रिजन नुसार वेगवेगळं फूड, वेगवेगळं फ्लोरा अँड फॉना म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल्स, different types of clothing and different types of housing. On the basis of selection you have done and the questions given below, arrange the discussion in the class. Why are all the house types shown in the pictures not seen in our surroundings? म्हणजे ही जी अशा वरच्या प्रकारची जी घरं पाहिली आपण, ती आपल्या सराउंडिंग मध्ये, आपल्या आसपास का नाही दिसत?
सगळी जी घरं आहेत ती वेगवेगळ्या 4 टाईपची घरं बघितली तर त्यातली एकच टाईप आपल्या आजूबाजूला दिसते ना. आपण ज्या रिजन मध्ये राहतो तिथे सगळी घरं त्याच प्रकारची असतात. तर ती सगळ्या टाईपची घरं आपल्या इथं का नाही बघायला मिळत? असं कुणाला का नाही वाटत की चला मी इग्लू हाऊस बांधून राहतो, किंवा मग मी ते उतरत्या छपराचं घर पाहिलं आपण, कच्च्या हाऊस म्हणतात त्याला, तर तशा प्रकारचं घर असं आपल्या आजूबाजूला बघायला भेटतं का? तर नाही. विच आर द रिजन्स वेअर सच टाइप्स ऑफ हाऊसेस आर फाउंड? मग अशा प्रकारचे हाऊसेस कोणत्या रिजन मध्ये सापडतात? वुड यू लाईक टू स्टे इन अ हाऊस बिल्ड ऑफ आईस? तुम्हाला अशा घरामध्ये बर्फाच्या घरामध्ये राहायला आवडेल का? व्हाय डोंट वी बिल्ड सच हाऊसेस? आपण का नाही असे इग्लू हाऊस का नाही बनवत आपण? व्हॉट ब्रिंग्स अबाउट डिफरन्सेस इन पीपल्स क्लोदिंग? म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख बघायला मिळाले, तर ते का बरं असतात? असे वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख का आहेत? व्हाय डू यू थिंक cubes, insects and ants also form a part of diet of a people? तर आपण वरचे जे आय थिंक वरचे जे लास्ट पार्ट जो होता तो क्यूब्स, इन्सेक्ट्स किंवा ऍन्ड्स आहेत. तर ते तिथल्या लोकांचं खाद्य का आहे? कॅन एनिमल्स फ्रॉम पोलर रिजन्स लाईक पोलर बिअर अँड पेंग्विन्स बी केप्ट इन ट्रॉपिकल झूज? ट्रॉपिकल म्हणजे आपल्या ट्रॉपिकल मीन्स काय, आपण ट्रॉपिकल रिजन मध्ये राहतो म्हणजे समशीतोष्ण. तर अशा वातावरणामध्ये आपल्या इथल्या झू मध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये पेंग्विन्स किंवा पोलर, ते जे अस्वल होतं, पोलर बिअर बोलतात त्याला, ध्रुवीय अस्वल, तर अशा प्रकारचे अॅनिमल्स आपल्या इथल्या झू मध्ये ठेवू शकतो का आपण? आर ऑल द प्लांट शोन इन द पिक्चर फाउंड इन अवर सराउंडिंग? इफ नॉट, वेअर डू यू थिंक दे कॅन बी फाउंड? आता जी वरती प्लांट्स पाहिले आपण, आय थिंक एक नारळाचं झाड होतं आणि दुसरं असं उंच वाढणारी झाडं, असे उंच उंच वृक्ष आपल्या इथे नसतात. हे बघा सेकंड नंबरचं जे आहे त्याचं बार्क बघा किती उंच आहे आणि वरती लिव्ज आलेले त्याला, आणि त्याला काय बोलतात, आंब्रेला शेप्ड लिव्ज आहेत. ते छोटे छोटे लिव्ज आहेत आणि आंब्रेला सारखा शेप आहे त्याचा, त्या झाडाचा. तर आपल्या सराउंडिंग मध्ये अशी झाडं पाहायला मिळतात का आपल्याला? इफ नॉट, व्हेअर डू यू थिंक दे कॅन बी फाउंड? तर अशा आपल्या इथे नाहीये तर ती झाडं कुठे बघायला मिळतात आपल्याला? व्हेअर डू दे एक्झिस्ट? हेच सगळं आपल्याला आता नेक्स्ट पार्ट मध्ये बघायचंय. आय वॉन्ट समबडी टू रीड. कॅन एनीबडी रीड फॉर मी? रुद्रा, ओके. रुद्रा, अनम्यूट युअर सेल्फ. Yes, Miss. Miss, can I start? येस. Ma'am, Miss, from there exists, na? येस येस. There exists a large number of different things in the world than those we see in our surroundings. We see different educational and informative TV programs about wildlife. We became curious to know more about this wildlife. Why is why is this wildlife not seen in our areas? Why are the why are they not similar to the wildlife found in our areas? What causes this difference? Let's try to find the reasons behind all this. Okay, good. Okay, let's understand this first. There exists a large number of different things in the world than those we see in our surroundings. म्हणजे ह्या वर्ल्ड मध्ये, ह्या पूर्ण सृष्टीमध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या थिंग्स एक्झिस्ट आहेत. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे आपण जे सराउंडिंग मध्ये बघतो, आपल्या आसपास जे बघतो, आपण काय फक्त आपल्या आसपासचे प्राणी, आपल्या आसपास कोणत्या वनस्पती आहेत किंवा
आपल्या आसपासचं वेदर कसं आहे तेवढंच आपल्याला माहिती असतं. पण ह्या वर्ल्डमध्ये म्हणजे ह्या सृष्टीवरती, पृथ्वीवरती, अर्थवरती आपल्या अजून पण अशा खूप प्रकारच्या गोष्टी एक्झिस्ट आहेत ज्या आपल्याला माहिती पण नाहीयेत. वी सी डिफरंट एज्युकेशनल अँड इन्फॉर्मेटिव्ह टीव्ही प्रोग्राम्स अबाउट वाईल्ड लाईफ. आपण टीव्हीवरती खूप प्रकारच्या शैक्षणिक, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक आणि इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहिती देणाऱ्या, खूप प्रकारची माहिती देणाऱ्या, आपल्याला नवीन गोष्टी शिकवणाऱ्या टीव्ही प्रोग्राम्स बघतो आपण. वाईल्ड लाईफ म्हणजे हे जे प्राणी आहेत, अॅनिमल्स आहेत, वन्यजीव म्हणतो आपण त्यांना, त्यांच्याविषयी आपण खूप प्रकारचे टीव्हीवरती प्रोग्राम्स बघतो. लाईक डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनल्स बघत असाल तुम्ही. काही मुलांना आवडतं नॅशनल जिओग्राफी किंवा मुलांनाच काय, इव्हन मोठे पण नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कव्हरीज हे चॅनल आहेत, त्याच्यावरती खूप सगळ्या नवीन थिंग्स आपल्याला बघायला मिळतात अबाउट वाईल्ड लाईफ और अबाउट अवर अर्थ. तर दीज आर व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह टीव्ही प्रोग्राम्स. वी बिकम क्युरियस टू नो मोर अबाउट दिस वाईल्ड लाईफ. आणि हे वाईल्ड लाईफ, ही वन्यजीव आहे, त्याच्याविषयी आपण अजून क्युरियस होतो, अजून त्यांच्याविषयी आपल्याला माहिती घ्यावीशी वाटते. व्हाय इज दिस वाईल्ड लाईफ नॉट सीन इन अवर एरियाज? व्हाय आर दे नॉट सिमिलर टू वाईल्ड लाईफ फाउंड इन अवर एरियाज? आता ही जी वाईल्ड लाईफ आहे म्हणजे अॅनिमल लाईफ, वन्यजीव जे आहेत ते आपल्या एरियामध्ये का नाही दिसत? हे जे पोलर बिअर्स आहेत किंवा पेंग्विन्स आहेत, हे जे वरती पाहिले आपण, तर त्यातले बरेचसे अॅनिमल्स आपल्या इथे का नाही दिसत? व्हाय आर दे नॉट सिमिलर? किंवा ते पांडा वगैरे असतात, ते कुठे असतात? थंड प्रदेशामध्ये असतात, ते आपल्या इथे का नाही दिसत? आपल्या एरियामध्ये का नाही दिसत? किंवा आपल्या इथले अॅनिमल्स आणि ते सेम का नसतात? व्हॉट कॉजेस दिस डिफरन्स? त्यांच्यामध्ये फरक का बरं असतो? लेट्स ट्राय टू फाइंड आउट द रिझन बिहाइंड ऑल दिस. आय यूज एक्सपिरियन्स. आय यूज ऑर एक्सपिरियन्स म्हणजे मी ते यूज करतो किंवा मी ते कधी एक्सपिरियन्स केलेलं आहे. आय हॅव सीन म्हणजे मी ते फक्त पाहिलेलं आहे. अँड आय डू नॉट नो अबाउट इट म्हणजे मला ह्याच्याविषयी माहितीच नाहीये. मी हे बघितलेलं आहे किंवा मी स्वतः अनुभवलेलं आहे किंवा मला त्याच्याविषयी माहितीच नाही, असे काही पिक्चर्स दिलेले आहेत त्यांनी. तर आपण असं अशा प्रकारचे फर्स्ट पिक्चर जे दिले तर तशा प्रकारचे घरं पाहिलेत का आपण? असं तंबू सारखं दिसतंय ना, कशाचा तंबू दिसतोय तो? मला वाटतं अॅनिमल्सचं जे स्किन असते त्याचे तंबू बनवलेले असतात पोलर रिजन वरती. तर ते आपल्याला माहिती नाहीयेत कारण ते आयसी रिजन आहे, तो आईस रिजन वरती आहे ते, त्याच्यामुळे आपण तिथे क्रॉस करायचंय. देन हे राजस्थान वगैरे सारखं दिसतंय मधलं जे आहे ते. तर अशा प्रकारचं आपण मे बी पाहिलं असेल. किंवा हर्ट्स, अशा थर्ड पिक्चर मध्ये अशा हर्ट्स वगैरे दिसतात, त्या पाहिल्या असाव्यात आपण. त्याच्यानंतर खालची पोशाख दिलेत, क्लोदिंग. तर आपण असे क्लोदिंग, साडी पाहिलेली आपण, साडी दिसते तिथं. त्याच्यानंतर आदिवासी लोक असे कपडे घालतात. सेकंड पिक्चर मध्ये आदिवासी आहेत. त्याच्यानंतर थर्ड मध्ये इस्लाम दिसत आहेत किंवा सौदी अरेबिया मधले लोक वगैरे असे पोशाख घालतात. त्याच्यानंतर राजस्थानी, त्याच्यानंतर अगेन ट्रायबल, दीज आर ट्रायबल पीपल. लास्ट 2 पिक्चर मध्ये कसे आहेत? ट्रायबल पीपल आहेत ते, म्हणजे आदिवासी. ट्रायबल और नोमॅडिक पण म्हणतात त्यांना, म्हणजे भटके, म्हणजे भटकणारे, इकडून तिकडे जंगलमध्ये भटकंती करणारे लोक. त्याच्यानंतर खाली ट्री जो दिसतोय तो आपण पाहिलाय का? आपल्या इथल्यासारखाच ट्री आहे. हा जो ट्री दिसतोय आंब्याचा ट्री दिसतोय मे बी, तर तो आपल्या इथे असतो. त्याच्यानंतर पेंग्विन तर नाही पाहिलेत आपण. त्याच्यानंतर जो ट्री दिसतोय उंच उंच वाढणारे ट्री, ते पण आपण मोस्टली नसतात आपल्या इथे. आणि हे काय आहे? पोलर बिअर. आणि त्याच्यानंतर हे कोणतं तरी रिव्हर दिसतीये. त्याच्यानंतर हे सगळे खाद्यपदार्थ. आता हे जे फूड आहे, फूड आपल्याला आजकाल हॉटेल्समध्ये सगळं बघायला भेटतंय. जरी ते वेगळ्या रिजन मध्ये असलं तरी ते आता आजकाल आपल्या इथे पण मिळायला लागले. फॉर एक्झाम्पल
हे इंडियन फूड पहिली जी आहे ती तर आपली महाराष्ट्रीयन सारखीच आहे थाळी. त्याच्यानंतर पंजाबी, पंजाबी पण आजकाल भेटून जातं, बर्गर, ड्राय फ्रुट्स. आणि लास्टला हे केरली फूड आहे, केरळ किंवा साऊथ इंडियन फूड आहे ते लास्ट. तर आपल्याला बघायचं की हे वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळा पोशाख किंवा वेगवेगळे अॅनिमल्स, ट्रीज का बरं असतात. सो व्हॉट इज द जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन? There are differences in terms of landforms, climate, soil, etc. in different parts of the world. These differences is mainly due to the availability of sunlight and water in that region. The availability of sunlight and water keeps on changing from the equator to the poles. You have studied this in the previous standards. Differences in landforms, climate, and soil greatly influence the flora, fauna, and human life and give rise to variations in the biodiversity in different parts of the world. There are differences in terms of landforms, climate, soil, etc. in different parts of the world. म्हणजे जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचं जमीन म्हणजे लँडफॉर्म म्हणजे काय, जमीन जी आहे ती वेगवेगळी आहे, तिथलं क्लायमेट हवामान वेगळं वेगळं आहे, तिथली माती वेगळी वेगळी आहे. सॉइल मीन्स काय, मृदा किंवा माती ही वेगळी वेगळी आहे. त्याच्यामुळे these differences is mainly due to availability of sunlight and water in that region. मग ही वेगवेगळे क्लायमेट किंवा वेगवेगळे लँडफॉर्म्स किंवा कुठे माउंटन आहेत, लँडफॉर्म मीन्स काय, कुठे प्लेन एरिया आहे तर कुठे माउंटन्स आहेत, कुठे व्हॅलीज जास्त आहेत. तर असं का बरं आहे, तर ड्यू टू अवेलेबिलिटी ऑफ सनलाइट अँड वॉटर इन दॅट रिजन. मग त्या रिजन मध्ये सनलाइट किती भेटतो आणि त्या रिजन मध्ये वॉटर किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार तिथे पाऊस किती पडतो किंवा तिथे वॉटर किती प्रमाणात आहे त्या रिजन मध्ये, त्यानुसार तिथल्या वेगवेगळे रिजन्स हे डिफरंट आहेत. द अवेलेबिलिटी ऑफ सनलाइट अँड वॉटर कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम इक्वेटर टू द पोल. म्हणजे ही सनलाइट आणि वॉटरची अवेलेबिलिटी आहे ती इक्वेटर, आपण पाहिलं मिडलला काय असतो इक्वेटर आणि सगळ्यात टॉप मोस्टला काय असतो नॉर्थ पोल. तर इक्वेटर पासून हे पोल्स पर्यंत हे चेंज होत जात आहे. सनलाइट आणि वॉटर हे चेंज होत जातं. मिडल इक्वेटर वरती सगळ्यात जास्त सनलाइट आहे, त्याच्यानंतर कमी 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 होत जाते. त्याचप्रमाणे वॉटर लेवल्स पण कमी जास्त होत जातात. आपण पाहिलंय कुठेतरी जास्त हेवी रेन पडतो, कुठे कुठे पाऊस पडत नाही, त्या एरियामध्ये ड्राय आणि हॉट वेदर असतं किंवा त्याच्यानंतर पोल्स वरती थंड हवामान असतं. तर हे सगळं कशामुळे होतं, तर सनलाइट आणि वॉटर. यू हॅव स्टडीड धिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. Differences in landforms, climate, and soil greatly influence the flora, fauna, and human life and gives rise to the variation in the biodiversity in different parts of the world. तर हे डिफरन्सेस जे आहेत लँडफॉर्म मध्ये, तर ते कशामुळे होतात, त्याच्यामुळे काय होतं, क्लायमेट चेंज होतं, तिथली सॉइल त्याचा इफेक्ट तिथल्या सॉइल वरती पण होतो. हे जे सनलाइट आणि वॉटरचं प्रमाण जे वेगळं वेगळं आहे सगळ्या रिजन्स वरती, त्याच्यामुळे तिथले लँडफॉर्म्स असतील किंवा हवामान असेल किंवा तिथली माती असेल, त्याच्यामुळे तिथलं जे वनस्पती किंवा प्राणी जीवन आहे किंवा ह्युमन लाईफ म्हणजे मनुष्य जीवन जे आहे ते पण डिफरंट होत जातं. तिथे पण डिफरन्सेस हे येत जातात. तिथलं जीवन वेगळं वेगळं असतं, वेगवेगळ्या प्रदेशातलं वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवन वेगळं वेगळं असतं. आणि दिस गिव्स राईज टू द बायोडायव्हर्सिटी इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. आणि त्यालाच काय म्हणतात, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैविक विविधता. आणि मग ही जैविक विविधता काय होते, वेगवेगळ्या वर्ल्ड मधल्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला विविधता निर्माण होते. कशामुळे, बायोडायव्हर्सिटीमुळे. जैविक विविधता त्याला काय बोलतात, बायोडायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय, विविधता, व्हेरिएशन, डिफरन्स. हा कशामुळे होतो, तर तिथे वॉटर आणि सनलाइटमुळे. ओके, अंडरस्टूड. इथपर्यंत समजलंय का?
ओके, इझी होतं समजायला, हो ना. लास्ट लेसन पेक्षा हा लेसन इझी आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं ह्या लेसन मध्ये की वेगवेगळ्या रिजन मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ क्लोदिंग, डिफरंट टाइप्स ऑफ फूड, डिफरंट टाइप्स ऑफ हाऊसेस आणि अॅनिमल्स किंवा प्लांट्स हे डिफरंट असतात. आणि हे असं का बरं असतं तर तिथलं जे वेदर आहे, तिथलं जे लँड फॉर्म किंवा तिथलं क्लायमेट वेगळं वेगळं आहे, तिथे सॉइल वेगळी वेगळी आहे किंवा वेगवेगळ्या जगामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी तिथे विविधता आहे. तर ही विविधता का आहे? मेनली बिकॉज ऑफ सनलाइट अँड वॉटर, अवेलेबिलिटी ऑफ सनलाइट अँड वॉटर इन दॅट रिजन. आणि त्याच्यामुळेच मग तिथलं वनस्पती जीवन किंवा प्राणी जीवन आणि मनुष्य जीवन हे वेगळं वेगळं आहे. आणि त्याच्यामुळेच बायोडायव्हर्सिटी क्रिएट होते. बायोडायव्हर्सिटी मीन्स जैविक विविधता. ओके, सॉरी. Okay, so it's time to say bye now. We will stop here. Read that part, what we have learned till. Okay, bye everybody. Bye everybody. Good night. Bye, Miss. Bye. Bye, Miss. Bye. Bye. Bye, Miss. Bye. Nice explanation. Thank you.